महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सत्ता कोणाच्या हाती, विजयाची पताका कोण फडकवणार, जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ, जनतेचं मत कोणाला। संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर। अंजनगाव सुर्जी नगर परिषदेत राजकीय उपाध्यक्षपदी भाजपच्या प्रियंका शंकर मालठाणे विजयी। शिवसेना उभाटा गट आणि समाजवादी पक्षाचा भाजपला पाठिंबा। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत तीव्र राजकीय नाट्य पाहायला मिळाले। भाजप, शिवसेना, शिंदे गट, उभाटा आणि काँग्रेस यांच्यातील चुरशीच्या लढतीत भाजपच्या प्रियंका शंकर मालठाणे यांनी अखेर विजय मिळवला। भाजपचे प्रतिनिधित्व प्रियंका मालठाणे यांनी केले। सुयोग उत्तमराव खाडे यांनी उभाटा यांचे प्रतिनिधित्व केले आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रतिनिधित्व रामन्य रवींद्र अवंडकर यांनी केले। उपाध्यक्षपदाच्या मतदानादरम्यान उद्या आणि समाजवादी पक्षाच्या काही नगर सदस्यांनी भाजपची हातमिळवणी केली आणि संपूर्ण समीकरण बदलले। मतमोजणीच्या वेळी प्रियंका मालठाणे यांना 15 मते मिळाली। उद्या उमेदवार सुयोग खाडे यांना काँग्रेससोबत हातमिळवणी केल्यामुळे 11 मते मिळाली। तथापि शिवसेना शिंदे गट तटस्थ राहिल्याने रामन्य अवंडकर यांना फक्त 3 मते मिळाली। अचानक झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे नगर परिषदेत खळबळ उडाली आहे आणि काही गटांमध्ये, विशेषतः अल्पसंख्याक गटांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे। विशेषतः अल्पसंख्याक असूनही भाजप उपाध्यक्ष जिंकण्यात यशस्वी झाला। तोच मथळा नगरसेवकासाठी भाजपचे संतोष वर्मा, उभाटा शिवसेनेचे पंकज मोदी आणि काँग्रेसचे अब्दुल कलाम यांची निवड झाली। हा निकाल येणाऱ्या स्थानिक राजकीय परिदृश्यात मोठ्या बदलाचे संकेत देतो। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट अंजन सुर्जी।